जूनपर्यंत 30 मेपर्यंत जर लागवड केली तर एकदम चांगलाच फायदा होईल. आणि जरी जूनच्या 7 ते 8 तारखेला लागवड केली तर जमून जाते. पण एवढंच की याला जर शेणखत असेल तर ते त्याच्यापेक्षाही चांगलं. आणि शेणखत जर नसेल तर जमीन हलकी किंवा मिडियम स्वरूपाची असली तरी चालते. आणि याचे जी समजा खतं वगैरे आहेत, वॉटर सोल्युबल आहेत किंवा वरून टाकायचे आहेत, आपली सुपर पोटॅश किंवा 1840 असे आलटून पलटून खतं जर दिले तर आदरकीच्या पिकामध्ये म्हणजे एवढं काय म्हणजे घाबरायची गरज नाही. किंवा हे पीक व्यवस्थित जर जपलं तर नक्कीच फायदा ह्या पिकामधून शेतकऱ्याला होते एक ना एक दिवस. बरं, किती वर्ष झाले तुम्ही अद्रकीचं पीक घेता? माझं कमीत कमी 10 वर्ष झालं. 10 वर्ष झाले. हो. पण एवढं की असं कधी एका एकरमध्ये एका एकरमध्ये सरासरी उत्पादन म्हणजे जर पीक चांगलं आलं तर 100 क्विंटल सरासरी माल निघू शकते. आणि जर मिडियम आलं म्हणजे एकदम मिडियममधलं मिडियम तर 30-40 क्विंटलच्या सरासरी निघते. पण ते परवडत नाही 30-40 क्विंटल माल निघून. सरासरी भाव त्याला सरासरी जर भाव गेल्या वर्षी तर आम्हाला 2.5-3 मिळाला होता. त्याच्यानं त्याच्या आधी पहिलं 17-18 पर्यंत गेली ती. आता यंदा जी आहे ती यंदा आवक चांगलीच राहील. म्हणजे कारण पूर्ण सातारा, बेंगलोर, संभाजीनगर ही पाण्यानं भाग गेलेला आहे. कारण पूर परिस्थिती भरपूर झाल्यामुळं यंदा मालाचे भाव टिकून राहतील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. बरं, ही कोणती जात आहे आपल्याकडली? आता ही जी आहे जात ही माहीम 2 म्हणून आहे, दिलेली मला बी. हां, तर माहीम 2 म्हणून आहे. आणि हिचं मशागत तुम्ही म्हणजे लागवड कशी केली? टोकन यंत्रानं केली का नाही, माणसाच्या हाताने? आपण ह्याची लागवड जी केलेली आहे पहिलं मजुरा साहाय्याने केली. 5 फुटाचं बेड ओढलेलं याला. आणि 5 फुटाच्या बेडवरून आपल्याकडे जर बैलाचं कोळप असेल ते मारलं बेडवर पहिलं. त्यानंतर आपण डोबून काढली बारीक बारीक तुकडे करून बियाण्याचे. किती क्विंटल म्हणले बेनं लावलेलं? एकरी सरासरी माझं लोक तर म्हणते 4 क्विंटल, कोणी म्हणते 5 क्विंटल. पण माझं असं म्हणणं आहे की एकरमध्ये कमीत कमी 6 क्विंटल बियाणं टाकायला पाहिजे शेतकरी. हो, म्हणजे असा दाट प्लॉट दिसतो. 6 क्विंटल बियाणं टाकायचं. बरं, खत व्यवस्थापन कसं केलं तुम्ही? खत व्यवस्थापन पहिलं जी समजा माझ्याकडे काय शेणखत वगैरे नव्हतं. पण मी 14-25-14 सुपर असं म्हणजे भेसळ डोस सुरुवातीला लागवड करायच्या आधी टाकलं आहे. नंतर मग आवत एक मारून घेतलं बैलाचं, लेवल करून ते भुजून टाकलं. नंतर ड्रीप टाकलं आणि नंतर पुन्हा ते बैलाच्या रेगा मारून रेगाटून लावून काढलं ते. आणि फवारण्याचं नियोजन कसं यायचं? फवारण्याचं नियोजन काय, आपण आलटून पलटून ह्याचे जे बुरशीनाशक आहेत ते आलटून पलटून दुकानदाराकडे गेले की आपल्याला माहिती बी ऑनलाईन मिळेल. आणि आपण जर दुकानात गेलो तर आपल्या दुकानदार पण देऊ शकतोय. बरं. आणि 3दा मी मशीन भर केली त्या रोटावेटरनं मोठे. कारण ही इतकी आदर पाणी खाली भरलेली आहे ती वर नाही आदर. निघणार बी नाही लवकर. ट्रॅक्टर म्हणजे मोठ्या ट्रॅक्टर आदर काढतो जाईल. बरं, फुटवे किती असतील एकदा मोजून द्या किती? आता सरासरी ह्याचे बघा फुटे आमचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 म्हणजे सरासरी आमचे 23-24 फुटे आहेत. म्हणजे अपेक्षित उत्पन्न किती आहे आपलं? माझं टार्गेट यंदा मी म्हणजे यंदाच्या माझ्या जर मेहनत आहे आणि माझ्याची समजा याला प्रोसेस केली कमीत कमी 80 क्विंटल माल इथं मला यावं लागतं. 80 क्विंटल इथं निघेल अपेक्षित आहे. अपेक्षित आहे मला. आणि कोणत्या मार्केटला नेऊन तुम्ही हे करता विक्री? लातूर, परभणी. लातूर, परभणी. आता हे कधी काढणीला उपलब्ध होईल? आता ही मार्चच्या नंतर कधी चालतं काढलं तर मार्चच्या नंतर? मे, जून एंडपर्यंत. जूनच्या पुढं जर गेलं तर माल जिरते खाली. ते म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणजे असं काही भावना आहेत की डबल माल बनतोय. पण माझं असं स्पष्ट मत आहे की जर उशीर झाला तर खाली माल पूर्ण जिरून जाते. नवीन माल तयार राहतोय आणि जुना जे माल आहे ते पूर्ण असा खाली ऑटोमॅटिक सडवून म्हणजे खराब होऊन जातो. हां, पुन्हा एकदा तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा परिचय सांगा. माझं नाव बापूराव चंद्रकांत इंगळे, मुक्काम पोस्ट कळंबा, तालुका जिल्हा बीड. आणि माझा मोबाईल नंबर आहे 7620-162360. बरं, इतर शेतकऱ्यांना बियाणं किंवा काही पाहिजे असलं तर समजा तुम्ही कोणी संपर्क केला तर तुम्ही माहिती देऊ शकता? जर सरासरी जर चांगला प्लॉट असेल कुणाचा हो. म्हणजे ज्या ठिकाणी मर झालेलं नाही त्या ठिकाणचं बियाणं जर उपलब्ध झालं तर मी तुम्हाला सांगेन आणि बियाणं तुम्हाला मिळून देईन मी. बरं. हो.
आणि मरीचं बियाणं घेऊन शेतकऱ्यांनी लावणी माझं स्पष्ट मत आहे. बरं, शेतकऱ्यांना काय संदेश देतात महाराष्ट्रभराचे? काय नाही, आपण शेतकऱ्यांचा समजा कोणी कॉल केला किंवा माहितीच्या आपण माहिती त्यांना 100% सांगू आणि आपल्यासोबत शेतकऱ्याला संग घेऊन त्याचा आपण नियोजन ठेवू. बरं. मी एक शेतकरी, मी एक क्वालिफाईड शेतकरी. BSc इनऑर्गॅनिक केमिस्ट्री केला मी शेतकरी, पण माझ्या काही अडचणीमुळे मी शेतीमध्ये शिरलो आणि शेतीमध्ये सुधारित कसं काय करता येईल ती फक्त डोक्यात चालू आहे. आणि नुसते अद्रक न घेता माझ्याकडे आज 5 एकर ऊस आहे. अद्रकचे 1 एकर 10 गुंठे, बाकी घेवडा वगैरे किंवा गहू म्हणजे सगळंच बाकीचे पीक आहेत माझ्याकडे. हां, शेतकऱ्याकडे असणारे सगळेच पिकं आहेत समजा. आहेत माझ्याकडे. नुसतं अद्रकच नाही असं नाही. हां, म्हणजे तुमचा अद्रकाचा वेगळा अनुभव आहे असं. अद्रकाचा वेगळा अनुभव आहे आणि मी शेती ही शिक्षण संपताच्या नंतर हा. कमीत कमी माझ्या आज 20 वर्ष झाले मी शेतीमध्ये अनुभव घेत चालतोय. हो. म्हणजे माझा वैयक्तिक स्वतःचा अनुभव आहे. बरं, आता तुम्ही हे जे बुजवण केलेलं आहे, हं. या बुजवणाचा काय तुम्हाला म्हणजे याचा ही एक अनुभव कसं आहे जाणवला माहिती कसा? का? ही एक आपण एक शेतीमध्ये आलो तर थोडं आकर्षित आणि एक आपल्यासाठी कुणीतरी धीर आपल्याला आहे सोबत, ही हा. एक आपण त्या उद्देशानं बनविलेलं आहे. हां, आपल्याला हां. सोबतीला कोणतरी आहे सोबतीला रात्रीच्या आहे. वेळी. हां. आलं की थोडं बरं वाटते, बाकी काहीच नाही. तर पहा शेतकरी मित्रांनो, हे जे आपले भाऊ आहेत यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली आणि अद्रक पिकाचं थोडक्यात आणि वैशिष्ट्यपूर्ण माहिती दिल्याबद्दल भाऊंचे मी आभार मानतो. आणि आपण आता सध्या आलेलो आहेत कळंबांबा, तालुका केज आणि जिल्हा बीड या ठिकाणी आपण यांच्या शेतीला भेट देण्यासाठी आलो. आणि यांच्या शेतीत आल्या मित्रांनो पाहिलं तर जमीन यांची पूर्ण मुरमाड जमीन आहे, पण ह्या भाऊंनी दुसरीकडून गाळ आणून ह्या शेतीचं माती तयार केलेली आहे. आणि त्या मातीमध्ये अद्रकासारखे ऊसासारखे पिकं घेतात. यांचं म्हणणं आहे की 10 वर्षाखाली यांना 8 लाख रुपये माती आणण्यासाठी खर्च आला होता आणि ती बाहेरची माती आणून त्यांनी इथं शेती डेव्हलप केलेली आहे. आणि पुन्हा असं काही नाही की अडाणी शेतकरी आहेत, भाऊ सुशिक्षित शेतकरी आहेत म्हणायला काही हरकत नाही. आणि शेतीमध्ये सुशिक्षित लोकांनी शेतीत आलं तरी काही नसतं त्याचं, फक्त आपलं ध्येय गाठण्याचं आपल्या मनामध्ये ठरलेलं पाहिजे आणि कमीपणाचं कुठलीही भावना माणसानं मनात येण्याची गरज नाही. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. मी तुमचा मित्र कृष्णा सोळंके आणि माझ्या चॅनलचं नाव आहे शेतीसाठी जगता जगता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि आवडल्यास लाईक करा आणि इतर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, त्यांना शेअर करा. चालते, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.